आज होती गोपाष्टमी आणि ही गोपाष्टमी ना माझ्या माहेरी खूप छान साजरी केली जाते. कारण गावामध्येच एक खूप मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेमध्ये भरपूर साऱ्या गावरान गायी आहेत. भरपूर सारी लोक तिथे गाया पण आणून देतात आणि गायांना चारा वगैरे सगळं काही भेटतं. तर आज आम्ही गेलो होतो गोशाळेमध्ये. आज आमच्या गावामध्ये कीर्तन वगैरे पण होतं. आता नेमकं गोपाष्टमी म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. गोपाष्टमीची कथा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीची आहे. जेव्हा त्यांना पहिल्यांदा गोशाळेची जबाबदारी दिली होती त्याच दिवशी नंदबाबांनी श्रीकृष्णाला वृंदावनातील गायींची काळजी घेण्यास सांगितले होते. हा सण आहे ना, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा सण गायी आणि बैलांच्या पूजेला समर्पित केला जातो, जे संरक्षण, कृतज्ञता आणि सेवेचं प्रतीक मानलं जातं. गायींची काळजी गोपाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाने पहिल्यांदा गोशाळेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे ह्या दिवसाला गोपाष्टमी असं म्हणलं जातं. गाय आणि निसर्गाचा संबंध म्हणजे हा सण आहे. गायी आणि निसर्ग यांच्यातील पवित्र संबंध दर्शवतो हा सण. इंद्र आणि गोवर्धन पर्वत. दुसरी एक कथा आहे की श्रीकृष्णाने इंद्रराजांचा अहंकार दूर केला आणि गोवर्धन पर्वताचे संरक्षण केले. या घटनेमुळे गोपाष्टमीला गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. आमच्या गावातही एक गोवर्धन पर्वत आहे, म्हणजे डोंगरावरती गायी आणि बैल घेऊन जाऊन त्यांची पूजा केली जाते. गावामध्ये महाप्रसादही होता आज आणि सगळ्या गावकऱ्यांनी मिळून